तर आपण 29 ऑगस्टला मुंबईला मंत्रालयासमोर आंदोलन उपोषण करतोय। एक दिवसासाठी राज्यातला सगळ्या क्षेत्रातला मराठा समाज का आशीर्वाद देण्यासाठी मला येणार आहे। पुन्हा कामाचे दिवस असल्यामुळं सगळे पुन्हा वापस येतील अशा पद्धतीनं आपण निवेदन केले। पण मुंबईला येण्याची वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावरती येऊ देऊ नये। नसता खूप बिकट परिस्थिती, शांततेत पण बिकट परिस्थिती निर्माण होईल, त्याला जबाबदार तुम्ही असताल। त्याच्यामुळं 6 जूनच्या आत सगळ्याचे सगळे प्रश्न मार्गी काढून टाका, सगळेचे सगळे प्रश्न मार्गी काढून टाका, डायरेक्ट सगळ्यांची अंमलबजावणी करा। आता आपण जर पाहायला गेलं तर मुंबईला जायला तुम्हाला साधारण एक 4 महिन्याचा अवधी बाकी आहे। या 4 महिन्यात तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील का? सरकार तुम्हाला सकारात्मक प्रस्ताव देईल का या संदर्भात? देईल का नाही ते आम्हाला नाही माहिती, कारण ती नियतीवर अवलंबून असतं सगळं। नियतीत जर गद्दारीची खोट असली तर नाही होणार, आणि उपकाराची जाण जर असेल, मराठ्यांनी यावेळी सत्ता दिली, ही जर उपकाराची जाण असेल तर ते 6 जून सुद्धा नाही लागू देणार। 29 ऑगस्ट तर खूप लांब आहे, पण हे 6 जून सुद्धा उगू नाही देणार। याच्या आत सगळ्या गॅजेटियर लागू करतील, ते हक्काच आहे। अहवाली स्वीकारतील, समितीचा सगळे सोयरीची अंमलबजावणी करतील। मराठा आणि कुणबी एक आहे तोही GR काढतील, कारण आधार म्हणून 58 लाख नोंदी म्हणजे खूप झाल्या। परत जेवढ्या नोंदी निघाल्या त्यांचे प्रमाणपत्र वाटप करतील आणि त्या प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी पण देतील। हेही काम ते 6 जूनच्या आतच करतील, कारण आता ऍडमिशन आहे त्यात वाटलं व्हायला नको माझ्या मराठ्यांच्या पोरायचं। बघूयात ते काय काय करतात, पण आता फाईट मात्र अंतिम आहे। आणि आठला उठाव, राज्याने देश तर सोडा, जगाना बाबा बघितला नसेल। फडणवीस साहेब हे ध्यानात ठेवा, आपल्या नादी नाही लागायचं। हो, आपल्या नादी नाही लागायचं, निष्ठावानाच्या नादी कधीच लागायचं नाही, फुटणाऱ्याच्या नादी लागायचं, मॅनेज होणाऱ्याच्या नादी लागायचं। माझी निष्ठा आणि माझा जीव मी समाजाच्या पायावर ठेवलेला आहे फडणवीस साहेब, निष्ठावंताच्या नादी नाही लागायचं। हातानं हलक्यात घेऊन देवारा करून घेऊ नका फडणवीस साहेब, मी हटतच नसतो। साधारण आपण जर पाहायला गेलं तर जर तुमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर तुम्ही मग मुंबईला प्रस्थान कधी करणार आहे? जायचा मार्ग कसा असेल आणि कोण कोण तुमच्यासोबत या उपोषणात सहभागी असणार? 28ला आम्ही निघणार आहेत, कारण आंतरवालीत पण उपोषण सुरू राहणार आहे आणि मुंबईत पण राहणार आहे। मी 2 वस्तू संघ घेऊन जाणार आहे जाताना, एक विजयाचा रथ पण घेऊन जाणार आहे आणि एक अंत्यरथ पण घेऊन जाणार आहे, अंत्ययात्रेचा। दोन्हीपैकी एक रथ अंतरवलीत येणारच। गुलाल उधळला विजयाचा तर अंतरवलीतच पाहिला उधळणार। हो, कारण या गावाने रक्त सांडलेलं आहे समाजासाठी, आणि अंत्ययात्रेचा रथ जर आला तर ते पण अंतरवलीतच येणार, पण सुट्टी नाही। सेम तरीकेत करायचं। तुमची मुंबई बंद पडणार आहे का चालू राहणार आहे याशी आम्हाला देणं घेणं नाही, परंतु तुम्ही जी अधिसूचना त्यावेळेस काढली, 2012च्या कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं होतं, ओबीसीतून आरक्षण घ्यायचं म्हणल्यावर ते गरजेचं होतं, आणि ती योग्य ट्रॅक होता त्यावेळेस, त्यावेळेस ते योग्य होतं। पण आता मात्र त्यांना बोलायला जागा नाही, आता नाही बोलायला जागा त्यांना, कारण आता थांबा 2 दिवस म्हणायचं कामच नाही। कारण तुम्हाला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची तर 1.5 वर्ष झालं सुरू आहे। किती दिवस हरकती बोंबलत बसणार आहे तुम्ही? तिथं बोलायला जागा नाही, आता अंमलबजावणीच करावं लागेल। मराठा आणि कुणबी एक, याच्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता, 57-58 लाख नोंदी सापडल्यात, तोही आधार झाला। केसेस मागं घ्यायच्यात, 1 दिवसात तुम्ही ते घेऊ शकता। सगळे बलिदान गेलेले कुटुंब आहेत, त्यांच्या नोकऱ्याचे पैशाचा विषय, हैदराबादचं गॅजेट आहे, ते गॅजेटियर लागू करायचं 1 दिवसाचा विषय। अशा 8-9 मागण्या आपण त्यांच्याकडे पूर्वीच दिलेल्या आहेत, ते करतील। नाही केल्या, परिणाम मात्र शांततेत पण वाईट। हे शेवटचं आंदोलन असू शकतं का? हो, आता 2 संघ घेऊन चाललो, 2 वस्तू म्हणल्यावर आता, आणि माझ्या समाजाला माझं आव्हान आहे, उगा असलं गळून नाही जायचं, निर्भीड आणि धाडशी राहत जायचं, असं गळून नाही जायचं। उपोषण करायला त्या समाजाचा विरोध असतो माझी, अरे पण तुमच्या लेकरासाठी करतोय, उलट जास्त ताकद द्यायची असती। उपोषण करायचं म्हणलं ना, घरी झोपून नाही राहायचं, माता मावल्यासह सगळ्या समाजाने बाहेर पडायचं आणि ताकद द्यायचा, आशीर्वाद द्यायचा, यश मिळत असतं। करू नका उपोषण, करू नका उपोषण, नुसतं असं म्हणत नाही बसायचं,
एखादा निर्णय आपण घेतलाय ना आता, तर त्याच्या पाठीशी सगळ्या समाजाने ताकदीनं उभं राहायचं, यश मिळत असतं. असं रोसायचं नसतं, कारण तुमच्या लेकरा बाळासाठी झुजतोय मी. उपाशी तापाशी राहून तिळ तिळ जीव जाळतो. या समाजाचे लेकरं समाज मोठा व्हावा म्हणूनच. त्यामुळे घोषणा काही असू द्या, उपोषणाची झाली ना आता 29 ऑगस्टला, सगळ्या मराठ्यांनी एक दिवसासाठी मला आशीर्वाद द्यायला मुंबईला यायचं.